बीडचे विद्यार्थी गोध्र्यामध्ये आणि बिहारमध्ये परीक्षा द्यायला कस काय जातात आणि सरकार म्हणते की याची व्याप्ती मोठी नाहीये, म्हणून आज परत संपूर्ण देशभरामध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जो लढा नीटच्या विद्यार्थ्यांसाठी लढत आहे त्याचा एक पडसाद आम्ही या बीडच्या कलेक्टरेटवर आज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। सरकार शरम करो, मोदी शाह शरम करो। आज आम्ही SFIच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला बोल मोर्चा काढलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे देशभरामध्ये घेतली जाणारी वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा नीट यामध्ये फार मोठा घोटाळा यावर्षी झालेला आहे आणि या घोटाळ्याचे धागेदोरे बीड सारख्या ग्रामीण जिल्ह्यामध्ये देखील पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात। बीडचे विद्यार्थी गोध्र्यामध्ये आणि बिहारमध्ये परीक्षा द्यायला कस काय जातात आणि सरकार म्हणते की याची व्याप्ती मोठी नाहीये, म्हणून आज परत संपूर्ण देशभरामध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जो लढा नीटच्या विद्यार्थ्यांसाठी लढत आहे त्याचा एक पडसाद आम्ही या बीडच्या कलेक्टरेटवर आज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमची मागणी आहे नीटची परीक्षा ही परत झाली पाहिजे आणि नीटमध्ये ज्यांनी घोटाळे करायला सहकार्य केलेलं आहे जे दोषी आहेत या प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ही परीक्षा कंडक्ट करणारी जी NTA नावाची संस्था आहे या NTA संस्था ही कायमची बरखास्त करायला हवी आणि या सगळ्या प्रकरणाला पाठीशी घालणाऱ्या भाजपा सरकारमधले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि जे चाटुगिरी करत आहेत NTA ही त्यांनी लोकसभेमध्ये थांबवली पाहिजे। याच्यासाठी आजचा हा हल्लाबोल मोर्चा आम्ही केलेला आहे। Allah